25 जानेवारी या दिवशी आहे रथसप्तमी, वार आहे रविवार. तर हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी जो सूर्याची उपासना करेल त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कुठलंही दुःख येणार नाही आणि त्या दुःखाचा सामना करण्याची ताकद त्याला मिळेल. म्हणून रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तर या दिवशी सूर्यदेवांची कुठली सेवा करायची, पूजा मांडणी कशी करायची, कुठले कपडे घालायचे आणि हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, कुठले मंत्र स्तोत्र या दिवशी म्हटले जातात, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरणी या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, 25 जानेवारीला रथसप्तमी आली आहे आणि हा दिवस आपल्याला खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे. आता मकर संक्रांतीला जर आपली सुगड पूजा किंवा हळदी कुंकू राहिला असेल तर या दिवशी तुम्ही सुगड पूजा करू शकता, बोवसा घेऊ शकता आणि हळदी कुंकू सुद्धा करू शकता. लहान मुलांचं बोरनान केलं जातं, तर ते सुद्धा तुमचं राहिलं असेल तर या दिवशी बोरनान केलं तरी चालेल. आपल्या यथाशक्ती या दिवशी दान केलं जातं. आता आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची. हे घरातील प्रत्येकाने करा आणि अगदी पहाटेपासून ते 7-7:30 पर्यंत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे. अर्घ्य देताना सूर्यदेवांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, लाल पुष्प अर्पण करायचं आणि अर्घ्य द्यायचे. ओम ह्रीं सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः यापैकी कुठल्याही एका मंत्राचा आपल्याला जप करत सूर्यदेवांना अर्घ्य द्या. अर्घ्य दिलेलं पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचे आणि तुम्ही डायरेक्ट जमिनीवर किंवा छतावर अर्घ्य देताय तर ते पाणी जमिनीवर पडलं तरी चालेल, कारण ते उन्हाने लगेच सुकून जातं. पण आपण दिलेलं अर्घ्य हे कोणाच्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे झालं की आपण छान देवपूजा करून घ्या आणि नंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा मांडणी करायची आहे. तर आता रथसप्तमीची पूजा मांडणी करताना आपल्याकडे किमान सूर्यदेवांची पितळेची प्रतिमा किंवा मग एक कागद येतो ज्याच्यावर सूर्यदेवांचा फोटो, रथामध्ये बसलेले सूर्यदेव, पुढे घोडे असतात, असा फोटो जरी तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो आणला तरी चालेल आणि त्याची पूजा केली तरी चालेल. आता पितळी जर तुम्ही सूर्यदेवांची प्रतिमा आणली तर ती आपल्याला आपल्या पूर्व भिंतीला लावायची असते. जर तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश किंवा उगवता सूर्य आपल्याला दिसत नसेल तर अशा वेळेला आपल्या घराच्या पूर्व भिंतीला अशी पितळेची सूर्यदेवांची प्रतिमा तुम्ही लावू शकता आणि या दिवशी तुम्ही ती नक्कीच खरेदी करून आणा आणि मग त्याची छान पंचोपचारे पूजा करून दुसऱ्या दिवशी आपण आपल्या घराच्या पूर्व भिंतीला ते लावून घ्यायचे. आता इथे मी पूजा मांडणी करते. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर छान अभिषेक करून घेतला. आता थोड्याशा अक्षदा घेतले, त्याच्यावर आपण बाप्पांची स्थापना केली. बाप्पांना अष्टीगंध, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचेत. आता या पूजेमध्ये आपल्याला सप्तधान्य लागतात. एकाच सुगडमध्ये तुम्ही सप्तधान्य एकत्र केले तरी चालतील किंवा वेगळ्या वेगळ्या 7 धान्यांची पूजा केली तरी चालेल, पण सप्तधान्यांची पूजा करण्याचं या दिवशी महत्त्व आहे. गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि सूर्यदेवांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. आता आपल्याकडे जर काही गोड किंवा तिळगुळाची वडी बनवली असेल तर तेही तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता, पण तीळ आणि गुळ या नैवेद्याला इथे खूप महत्त्व असतं. या दिवशी जो काही गोडाचा आपण स्वयंपाक बनवणार त्याचाही नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे. तर या दिवशी सेवेलाही खूप महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला दुपारी 12ला दूधसुद्धा उतू घालवायचं आहे, तर तेही मी पुढे दाखवणार आहे. आणि बघा, आपण कुठलीही सेवा ज्या विशिष्ट दिवशी जर आपण तशी सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. आणि रथसप्तमी आणि रविवार हे दोन्ही दिवस सूर्यदेवांना समर्पित आहेत आणि हे संपूर्ण वर्ष हे सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले. त्यामुळे आपल्याला दररोज जरी शक्य नाही झालं तर अशा विशिष्ट तिथीला आपण नक्कीच सूर्यदेवांची उपासना करावी. आता घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना आपल्याला 11 किंवा 21 सूर्यनमस्कार घालायला सांगायचेत आणि तीळ मिश्रित पाण्याने त्यांना सुद्धा आंघोळ करायला सांगायची आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला सांगायचे. आता या दिवशी सेवेला खूप महत्त्व आहे. तर दिवसभरामध्ये तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपल्याला सेवा करायची. तर
सेवा काय करायच्या, आदित्य हृदय स्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणायचे, सूर्यकवच स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आणि सूर्याष्टक स्तोत्र 1 वेळा म्हणायचे. तर या सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करा. या सेवा केल्याने जर आपल्या विवाह जुळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल, आरोग्य सुधारत नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडत नाही आहे किंवा कुठेतरी काहीतरी अडथळे येत आहेत, अशी समस्या जर असेल तर तुम्ही नक्कीच सूर्यदेवांची अशी उपासना पूजा या दिवशी करा. आता गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला आणि सूर्यदेवांना आपल्याला तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटाखाली आधी पाण्याने भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आणि 3 वेळेला आपल्याला नैवेद्याभोवती पाणी फिरवायचे. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे. ही तुम्ही अगदी सकाळी 10-11 वाजेपर्यंत पूजा मांडणी उरकून घ्यायची आहे. आणि सप्तधान्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची. सप्तधान्यांना हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि पुष्प व्हायचे. आता या दिवशी आपल्याला दूधसुद्धा उतू घालवायचं आहे. तर ते पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते पुढे. तर मासिक धर्म सूतक असेल तर आपल्याला या सेवा करता येणार नाहीत, मग त्या दिवशी आपण फक्त नामस्मरण करावं. आणि मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी या सेवा केल्या तरी चालतील. पण आपण दिवसभर सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे, मंत्रजप मनात काम करत करत म्हणत राहायचं आहे. आता ही पूजा आपल्याला रात्रभर आणि तो दिवस संपूर्ण तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उत्तर पूजा करायची आहे. सूर्यदेवांची प्रतिमा किंवा जर असा पितळीची प्रतिमा तुम्ही आणली असेल तर ती पूर्व भिंतीला लावायची आहे. जे धान्य आपण घेतलं ते आपण आपल्या धान्यामध्ये परत टाकायचे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तिळगुळाचा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती, घंटा आपण देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायची. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला याची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते. तर आता याच दिवशी आपल्याला दुपारी 12 वाजता सुगड घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध उतू घालवायचे. आता तुमच्याकडे जर तवा असेल किंवा हवनकुंड असेल तर त्याच्यामध्ये गाईच्या शेणाच्या गौऱ्या आणि लाकूड छान प्रज्वलित करा. थोडंसं तेल आणि कापूर टाका, त्याने ते प्रज्वलित होईल. आता इथे दुधामध्ये टाकण्यासाठी तांदूळ, पांढरे तीळ आणि साखर हे आपल्याला सर्व दुधामध्ये टाकून घ्यायचे आणि हे बोळकं अशा पद्धतीने ठेवा की दूध उतू आल्यावर ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल, अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचे. आणि मग उरलेलं दूध आपण प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी खायचे. ही सेवा तुम्ही उद्या दुपारी 12ला नक्की करा. या सेवेला खूप महत्त्व आहे आणि असं बोळक्यामध्येच आपल्याला दूध उतू घालवायचे. तर या सर्व सेवा आपल्याला उद्या करायचे आहेत आणि आपल्या यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.